नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मी जे दर महिन्याला डीमार्टमधून सामान खरेदी करते तेच मी काय काय सामान घेतलेलं आहे तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत वाडा कोलम, 5 किलो घेतो महिन्याला, तसेच घेतलेले आहेत। त्याच्या पुढे आहे गहूचं पीठ। गहू डीमार्टमधून घेतो आणि दळून आणतो, पण ह्या वेळेला दळलेलं पीठ मिळालं म्हणून तेच घेतलं थोडं, 3 किलो। त्याच्या पुढे आहे बासमती लॉंग राईस, बिर्याणी राईस। त्याच्यानंतर शेंगदाणे, चहा पावडर होती माझ्याकडे म्हणून मी एक छोटंसं पॅकेट घेतले, सोसायटी मसाला। त्याच्या पुढे आहेत शेंगदाणे, मूग डाळ। हे एक खिचडीसाठी घेतले पॅकेट। ह्याच्यात आपल्याला डाळ तांदूळ मिक्स केलेले असतात। हिरवी डाळ पण असते, पिवळी डाळसुद्धा असते थोडी, आणि छान असतं। पटकन आपल्याला खिचडी करायची असली तर बनवू शकतो आपण, मिक्स करत बसायला नको। ही मूग डाळ पिवळी, अख्खे मूग। इथे मला तांदळाचे पापड मिळाले, मस्त छान छोटे छोटे होते, तर मी घेतले अर्धा किलो लगेचच। इथे आहेत पोहे, आपल्याला कांदा पोहे वगैरे करायला लागतात ते। काळे किशमिश, रवा, त्याच्या खालती बेसन। इकडे स्नॅक्स, हे भेलची पॅकेट आहेत। याच्यातमध्ये कांदा टोमॅटो चिरून घातला की मस्त भेल तयार होते। चटणी वगैरे त्याच्यातच असते। स्वस्त असतात, बाय वन गेट वन, 25 रुपयाला एक। हे 5-5 रुपयाला जेली माझा कँडी, 5-5 रुपयाला। कधीतरी जेवल्यानंतर तोंडात टाकायला भेटतात। हे एक नवीन मिक्सर भेटला म्हणून ते घेतलं, मस्त असं मल्टीग्रेन मिक्सर, लेमन आणि मिंट फ्लेवर असं काहीतरी आहे म्हणून घेतलं। हे छेडाचा फराळी चिवडा नेहमीच घेतो। त्याच्या पुढे ही कोथिंबीर चिवडा, एक नवीन प्रोडक्ट दिसलं म्हणून ते घेतलं, असं आहे। इथे आहे बारीक शेव। इथे आहेत मसाले सगळे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, ही आहे जिरा पावडर, त्याच्या खाली मिरची पावडर, त्याच्या खाली गरम मसाला, अख्खे जिरे आणि राई। त्याच्या पुढे आहेत नारळ, 2 जेवणामध्ये नारळ लागतात आम्हाला। इथे आहे प्रभातचं घी, आणि त्याच्या खाली आहे 2 बॅग तेलाच्या। इथे आहेत साबण, विम बार, सर्फ एक्सेल वगैरे छोटे छोटे। आणि इथे आहे एक आटा ब्रेड, छान वाटला सँडविच वगैरे बनवायला म्हणून घेतला। रॉक सॉल्ट। इथे देवाचं साहित्य, हे कावेरीचं भीमसेनी कापूर, अगरबत्ती, त्याच्या पुढे कोलगेट, त्याच्या पुढे हा गूळ चहासाठी। इथे सगळे डेअरी प्रॉडक्ट, ताक आहेत, मसाला ताक, हे प्रोबायोटिक ताक, 2 बॅग ते आहेत, 2 बॅग हे मसाला छाछ, 3 प्रोबायोटिक आणि 2 मसाला छाछ असे घेतलेत। त्याच्यानंतर इकडे हे एक एक्स्ट्राचं सामान, 2 किचन टॉवेल, हे आपल्याला लादी पुसायला वगैरे, हे सुद्धा किचन टॉवेल। हे 2 पाय पुसणी घेतली, स्वस्त मिळाली, 60-60 रुपये। त्याच्या खाली एक कुंडी, मला एक झाड लावायचं आहे नवीन, त्यासाठी। त्याच्या खालती आहेत 2 डबे, ते पण स्वस्त होते, काहीतरी असं फ्रीजमध्ये ठेवायला वगैरे भेटतील म्हणून घेतले, असे आहेत, 40ला 2। त्याच्यानंतर इथे मला 2 मग आवडले, 22-22 रुपयाला एक, म्हणून मी ते 2 घेतले।
इथे आहे फेसवॉश, हे वरीचं फेसवॉश, सोडा, आपल्याला लिंबू सरबत वगैरे कोकम सोडा वगैरे काय बनवायचं असेल तर सोडा म्हणून आणून ठेवला, कधीतरी वापरतो. इथे आहेत शेंगदाणे, मिस्टरांना आवडतात म्हणून घेतलेले आहे. हे अक्रोड मुलगाला लागतात. परत हे सनफ्लावर सीड्स, ते पण मुलगा खातो, ते पण आणतो. इथे लस्सी खूप स्वस्त होती म्हणून मी ती 3 पॅकेट घेतलेत. 9 रुपयाला एक असतं. 2-3 घेऊन टाकली. आता उन्हाळ्यातून कधीतरी आपल्याला तहान लागली की पिता येतात. इथे हे पनीर, हल्दीरामचं पनीर, त्यांनी त्याच्या खाली आहे बटर. तर एवढं मी असं महिन्याचं सामान घेतलेलं सर्व तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आणि माझं 4,000 रुपये बिल झालेलं आहे एक्स्ट्रा सामान घेतल्यामुळे, नाहीतर 3,500च्या आसपास होऊन जातं. 3 माणसं आहोत आम्ही, तर 3 माणसांसाठी 3,500 ते 4,000 रुपये बिल होतं महिन्याला. तुमचं किती बिल होतं ते सुद्धा मला सांगा. मी डीमार्टमधून मी काय काय आणलं ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.